शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेची नोंद होत असताना शनिवारपासून राज्यात पुन्हा अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। आधी नगर जिल्ह्यात 19 ते 21 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती। त्यात पुन्हा एक दिवसाची वाढ करण्यात आली असून जिल्ह्यात आता 22 तारखेपर्यंत अवकाळी बरसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे। शहरातील माईवाडा वेशीच्या आत असलेल्या हॉटेल सकाळी लॉजिंग मध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली आहे। या छाप्यात पोलिसांनी संशयित संदीप राजू सकट याला ताब्यात घेतले असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया रांधव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने MIDC हद्दीतील गजानन नगर येथे सुरू असलेला बनावट सुगंधी तंबाखू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 13,92,190 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अहिल्यानगर शहरात लवकरच आणखीन एक भर पडणार आहे। नाट्यकर्मींसाठी हक्काचे नाट्यगृह उपलब्ध होणार आहे। प्रोफेसर कॉलनी चौकाजवळील नाट्य संकुल इमारतीचे 80% काम पूर्ण झाले असून आता केवळ अंतर्गत काम बाकी आहे। त्याचेही टेंडर झाले आहे। त्यामुळे येत्या काही महिन्यात नाट्य संकुल नगरकरांना मिळणार आहे। अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी माजी महापौर अभिषेक कळमकर याला न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले, मात्र तरीही आरोपीचा शोध लागत नसल्याने आरोपी अभिषेक कळमकर थेट न्यायालयात हजर होण्याचे आदेश काढले आहेत। न्यायालयात हजर न झाल्यास फरार घोषित करण्यात येणार असून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।